मित्रांनो, नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी टॅक्स कलेक्टर आणि ज्युनियर क्लर्क पदांसाठी जे पेपर झाले होते त्यांची आन्सर की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण ह्या पदांसाठीचा एक अपेक्षित कट ऑफ किती असेल याबद्दल डिस्कशन करूया. तर सुरुवातीला कुठल्याही पेपरचा कट ऑफ हा काही डिसाइडिंग फॅक्टर्सने डिसाईड होत असतो. अ, काही डिसाइडिंग फॅक्टर्स म्हणजे नंबर ऑफ पोस्ट्स किती होत्या, डिफिकल्टी लेवल ऑफ द एक्झाम कशी होती आणि नंबर ऑफ ॲप्लिकंट्स कसे होते. नंबर ऑफ ॲप्लिकंट्स डायरेक्टली तर अफेक्ट करत नाही, परंतु नंबर ऑफ ॲप्लिकंट्समुळे शिफ्ट्सची संख्या वाढते आणि त्यामुळे नॉर्मलायझेशन हे ॲब्रप्ट होतं. त्यामुळे नंबर ऑफ ॲप्लिकंट्स हे शिफ्टच्या वाढत्या संख्येमुळे नॉर्मलायझेशनवर इफेक्ट पाडतात आणि त्यामुळे कट ऑफ वर खाली होऊ शकतो. तर हे 3 फॅक्टर्स आहेत. त्यापैकी आपण आता सध्या ज्युनियर क्लर्कचा कट ऑफ प्रेडिक्ट करू. तर नंबर ऑफ जर तुम्ही पोस्ट्स बघितल्या ज्युनियर क्लर्कसाठी तर त्या एकंदरीत 60 होत्या. पण त्या 60शी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. कारण की जरी त्या 60 असल्या तरी बघितलं तर फक्त 5च ह्या ओपन मेलसाठी आहेत. मग त्या 60चं आपल्याला काही घेणं देणं नाही. त्या ओपन 5 मेलसाठीच मॅक्झिमम मुलं ॲप्लिकेबल आहेत आणि कास्टमध्ये जी मुलं आहेत ते देखील कास्टमधल्या सर्वसाधारण म्हणजे कास्टमधल्या ओपन कॅटेगरीसाठी ॲप्लिकेबल आहेत. तर एकंदरीत 60 पदं होते. त्यानंतर डिफिकल्टी लेवल जर आपण बघितली एक्झामची ती मॉडरेट होती आणि नंबर ऑफ ॲप्लिकंट्स आपल्याला सध्या माहिती नाही, पण माझ्या अंदाजे 10 ते 15,000 मुलांनी अप्लाय केलं असेल. ॲटलिस्ट 10 ते 15,000 मुलांनी अप्लाय केलं असेल. तर कट ऑफ ह्यावरून मी एकंदरीत प्रेडिक्ट केलेला आहे. सांगायचा मुद्दा हा आहे की हा कट ऑफ काही फायनल नाही आहे. हा कट ऑफ मी नॉर्मलायझेशन झाल्यानंतर मार्क्स जर तुमचे एवढे होत असतील तर तुम्ही म्हणजे पोस्ट मिळवू शकता असं प्रेडिक्ट करणं काही किंवा अशी अपेक्षा धरणं काही चुकीचं होणार नाही. पण हा अंदाज सपशेल चुकू शकतो. हा माझा वैयक्तिक अंदाज आहे. त्यामुळे त्याला एकंदरीत तुम्ही ही दगडावरची रेघ असं समजू नये. तर कट ऑफ आपण बघूया ज्युनियर क्लर्कचा. तर माझ्या अंदाजाप्रमाणे ओपन मेलच्या 5च जागा होत्या. त्यामुळे कट ऑफ हा 184 +- 4 इतका जाईल. म्हणजे 92 क्वेश्चन्स म्हणजे मिनिमम तुमचे 90 क्वेश्चन्स बरोबर असले पाहिजेत आणि मॅक्झिमम तुमचे त्याच्यावर किती असले तरी तुम्ही ओपन मेलमधून सिलेक्ट होऊ शकता. तर ओपन मेलसाठीचा कट ऑफ आहे 184 +- 4. ओपन फिमेलसाठी 172 +- 4 इतका कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ओबीसी साठी वॅकन्सीज नव्हत्यात. त्यानंतर NTD मेलसाठी कट ऑफ मी प्रिडिक्ट केलेला आहे 176 +- 4. NTD फिमेलसाठी एकच वॅकन्सी होती, त्यासाठी कट ऑफ मी प्रिडिक्ट केला आहे 172 +- 4. त्यानंतर NTC मेलसाठी मी कट ऑफ प्रेडिक्ट केला आहे 178 +- 4. NTC फिमेलसाठी 170 +- 4 कारण की NTC फिमेलसाठी 2 वॅकन्सीज होत्या. NTB मेलसाठी 2 वॅकन्सीज होत्या, त्याचा कट ऑफ 168 +- 4. NTB फिमेलसाठी 1 वॅकन्सी होती, त्याचा कट ऑफ मे बी 160 +- 4. SBC मेल ह्याच्यात 2 वॅकन्सीज होत्या, त्याचा कट ऑफ मे बी 160 +- 4. SBC फिमेल त्याची एकच जागा होती, त्याचा कट ऑफ मे बी 156 +- 4 इतका असू शकतो. नंतर VJA मेलसाठी 2 वॅकन्सीज होत्या, त्याचा कट ऑफ 170 +- 4 जाऊ शकतो. VJA फिमेलसाठी कट ऑफ 166 +- 4 जाऊ शकतो. त्यानंतर SC मेलसाठी 3 वॅकन्सीज होत्या आणि कट ऑफ हा 172 +- 4 जाऊ शकतो. आता काही मुलं म्हणतील की हा खूप फुगलेला कट ऑफ आहे किंवा खूप जास्त तुम्ही प्रेडिक्ट केलाय, परंतु मुलांना कॉम्पिटिशन तशीच वाढत आहे. TCSचे पेपर देऊन देऊन मुलांना त्यांचा पॅटर्न समजलेला आहे आणि त्याच्यामुळे वॅकन्सीज खूप कमी आहेत. ह्या जर वॅकन्सीज खूप असताना तुम्हाला दिसायला तरी 60 वॅकन्सीज दिसत असल्या तरी 1-2 वॅकन्सी प्रत्येकाच्या वाट्याला येते आणि 1-2 मुलगा असा तर असतोच की जो 80+ स्कोअर करतो किंवा 85+ स्कोअर करतो. त्यामुळे कट ऑफ हे जास्त लागतील असं मला वाटतंय. तर SC मेलसाठी 172 +- 4. SC फिमेलसाठी 2 वॅकन्सीज होत्या 168 +- 4. ST मेलसाठी 4 वॅकन्सीज होत्या, त्यामुळे त्याचा कट ऑफ थोडा खाली येईल 160 +- 4. आणि ST फिमेलसाठी 146 +- 4 कारण की त्याला 3 वॅकन्सीज होत्या. EWS मेलसाठी 2 वॅकन्सीज होत्या, त्याचा कट ऑफ मे बी 160 +- 4 येऊ शकतो. EWS फिमेलसाठी 2 वॅकन्सीज होत्या,
त्याचा कट ऑफ मे बी 150 ±4 येऊ शकतो. SEBC मेल यासाठी 2 वॅकन्सीज होत्या, त्यामुळे त्याचा कट ऑफ 170 ±4 येऊ शकतो. आणि SEBC फिमेलसाठी 2 वॅकन्सीज होत्या, त्याचा कट ऑफ देखील 160 ±4 येऊ शकतो. हा माझा वैयक्तिक अंदाज आहे, हा चुकू शकतो आणि मी हा अंदाज थोड्याशा अप्पर साईडलाच पकडलेला आहे, त्यामुळे त्या पद्धतीनं तुम्ही कन्सिडर करा. आणि जर ह्या रेंजमध्ये तुमचे मार्क्स असतील तर तुम्ही आशा ठेवायला काही हरकत नाही. समोरच्या एक्झामचा अभ्यास करत राहा आणि तुर्तास इतकेच जर टॅक्स कलेक्टर ह्या पदासाठी जर कट ऑफ पाहिजे असेल तर तो देखील मी प्रेडिक्ट करेन. पण तुर्तास इतकेच. धन्यवाद.